शनी परीक्षेची वेळ जवळ येते। 27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील। निर्णय घेताना 10 वेळा विचार करा। पैसा, नोकरी। ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या वक्री गतीमुळे वेगाने होणाऱ्या कामात विलंब, भावनिक ताण आणि करिअरमधील अडथळे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात। शनिदेव, ज्यांना हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सर्वात महत्त्वाचं स्थान प्राप्त आहे, कारण त्यांना न्यायाची देवता म्हटले जाते। ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात। जे चांगली कर्मे करतात त्यांना त्यांचा आशीर्वाद मिळतो, तर जे वाईट कर्मे करतात त्यांना न्यायदेवतेकडून शिक्षा दिली जाते। म्हणूनच शनिदेवांना कर्माचे दाते म्हटले जाते। शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यात शनी वक्री होतोय, ज्याचा परिणाम 12 राशींवर होताना दिसेल। मात्र 5 राशी अशा आहेत ज्यांना शनी परीक्षा देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे। जाणून घ्या त्या राशींबद्दल। शनीच्या वक्री गतीपासून 5 राशींनी सावध राहा। शनी वक्री 2026। ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना कर्मफलदाता तसेच न्यायाची देवता मानले जाते। जुलै 27, 2026 पासून शनी ग्रह वक्री होईल। ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा पृथ्वीवरून पाहिल्यास एखादा ग्रह मागे फिरताना दिसतो, तेव्हा त्याला वक्री गती म्हणतात। शनीच्या वक्री गतीदरम्यान ग्रहाची ऊर्जा बाह्य ऊर्जेपेक्षा अधिक आंतरिक बनते। शनीच्या वक्री गतीमुळे वेगाने होणाऱ्या कामात विलंब, भावनिक ताण आणि करिअरमधील अडथळे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात। शनिदेवांनी नेहमीच संयम आणि सुव्यवस्थेला पसंती दिली आहे, त्यामुळे या संक्रमणादरम्यान अनेकांचा तणाव वाढू शकतो। जाणून घेऊया की शनीच्या वक्री गतीदरम्यान कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। मेष, एरीज। ज्योतिषशास्त्रानुसार शनी मेष राशीत वक्री असल्याने या राशीवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो। मेष राशीच्या व्यक्तींना त्यांची वैयक्तिक ध्येये साध्य करण्यात विलंब जाणवू शकतो। मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि त्यांना आत्मविश्वासाची कमतरता देखील जाणवू शकते। या परिस्थितीत संयम बाळगणे महत्त्वाचे ठरेल। खबरदारीच्या उपायांबद्दल बोलायचे झाल्यास घाईचे निर्णय घेणे किंवा कोणतेही काम अचानक सोडून देणे टाळा। याव्यतिरिक्त शनीच्या वक्री गतीमुळे रागावणे आणि जोखमीचे आर्थिक निर्णय घेणे टाळा। कर्क, कॅन्सर। ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या वक्री गतीमुळे कर्क राशीच्या व्यक्तींना भावनिक तणाव जाणवू शकतो। कौटुंबिक जबाबदाऱ्या, करिअरचा दबाव आणि नातेसंबंधांमधील मर्यादा या प्रमुख चिंता बनू शकतात। मानसिक थकवा टाळण्यासाठी भावनिक संतुलन राखणे महत्त्वाचे आहे। या काळात जास्त भावनिक होणे टाळा आणि इतरांच्या समस्यांची जबाबदारी घेणे टाळा। तूळ, लिब्रा। ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या वक्री गतीदरम्यान नातेसंबंध आणि भागीदारीवरही परिणाम होऊ शकतो। तूळ राशीच्या व्यक्तींना भावनिक गोंधळाचा अनुभव येऊ शकतो। त्यांना त्यांच्या कामात सहकाऱ्यांकडून कमी पाठिंबा मिळू शकतो। या काळात इतरांना खुश करण्यापेक्षा स्थिरतेला प्राधान्य देणे अधिक श्रेयस्कर ठरू शकते। घाईचे निर्णय घेणे टाळा आणि संयमाने पुढे जा। मकर, कॅप्रिकॉर्न। ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा मकर राशीचा अधिपती ग्रह आहे, त्यामुळे ही वक्री गती तुम्हाला विशेषतः चिंताजनक वाटू शकते। मकर राशीच्या व्यक्ती त्यांच्या करिअरची ध्येये, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि दीर्घकालीन महत्त्वाकांक्षा यांचा पुनर्विचार करू शकतात। मकर राशीच्या व्यक्तींना असा सल्ला दिला जातो की प्रगतीच्या शिडीवर हळूहळू चढणे म्हणजे अपयश नव्हे। या काळात स्वतःवर जास्त भार न टाकणे महत्त्वाचे आहे, यामुळे आराम मिळेल। कुंभ, अक्वेरियस। ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींना मानसिक ताण, संवादातील समस्या आणि भविष्यातील योजनांबद्दल अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो। शनीची वक्री गती या राशीला वैयक्तिक आणि व्यावसायिक अपेक्षांबद्दल अधिक वास्तववादी बनण्यास प्रोत्साहित करू शकते। इतरांवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे टाळा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी स्पष्टतेवर लक्ष केंद्रित करा।